नमस्कार मित्रांनो, मी हर्षल राणे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये हर्षल 360 डिग्री गणेशोत्सव एपिसोड नंबर 4. आज आपण आलो आहोत मुंबईच्या आणखीन एका नामांकित गणेशोत्सव मंडळामध्ये आणि त्याचं नाव आहे डोंगरीचा राजा. आणि या एपिसोडबद्दल, या डोंगरीच्या राजा मंडळाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मंडळाचे सेक्रेटरी आहेत विनोद जुंदरे सर. आणि मी पूर्ण प्रयत्न करणार आहे डोंगरीचा राजा या मंडळाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. खास करून जर आपण बघितलं तर मुंबईच नाही तर कल्याण, बदलापूर, कर्जत एवढंच नाही तर त्याच्या पलीकडेही राहणाऱ्या भरपूर सारे यंग जनरेशनवाले जे मुलं आहेत त्यांच्याकडे टी शर्ट डोंगरीचा राजा हे आपल्याला बघायलाच भेटतं. म्हणजे प्रत्येक मुलांमध्ये या मंडळाबद्दल एक उत्सुकता असते. तर आमचा आजचा एम हाच आहे की या मंडळाबद्दल जेवढी जास्तीत जास्त माहिती भेटेल ती आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोचवायची. आणि मला पूर्ण आशा आहे की विनोद सर आपल्याला त्याबद्दल नक्कीच हेल्प करतील. सो विनोद सर, हर्षल 360 डिग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर. तर माझा पहिला प्रश्न विनोद सरांना हा आहे की डोंगरीची ओळख पहिले कशी होती आणि आता कशी आहे? डोंगरीची ओळख बोलायला गेलं तर पूर्वी एक ब्लॅक लिस्टेड एरिया, एक ब्लॅक लिस्टेड विभाग, काळे धद्दे असलेला विभाग असा होता. पण आता तसं नाहीये. आता काळानुसार बदल झाल्यानुसार एकदम बदललेला आहे. डोंगरी ब्लॅक लिस्टेड होता पण आता नाहीये तो. आता तुम्ही बघत असाल या विभागात वेगवेगळ्या बँक्स आहेत, वेगवेगळी डिपार्टमेंट गव्हर्नमेंटच्या आहेत, हॉस्पिटल्स आहेत. तर तो काळ वेगळा होता आणि हा आताचा काळ वेगळा आहे. जसं लोकांच्या मनात आहे की डोंगरी म्हणजे एकदम डेंजरस आहे, असं काही नाही राहिलंय. पूर्वी होतं ते, आता काही नाही. आता इथे एकदम सर्व धर्म समभाव याच्यानेच सगळीकडे पूर्ण वातावरण आहे. आणि एकदम वेल एज्युकेटेड माणसं, म्हणजे मुलं वेल एज्युकेटेड आहेत, जॉब्स आहेत त्यांना व्यवस्थित, सगळं काही व्यवस्थित चाललंय. असं काही नाही. ते ब्लॅक लिस्टेड पूर्वी होतं, आता तसं सध्या नाही राहिलेलं आहे. नाही सर, फार छान. पण सर, मी एक प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेन, तुम्ही इथे राहता म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल, पण आमच्यासाठी किंवा भरपूर साऱ्या गणेश भक्तांसाठी डोंगरी म्हणजे डोंगरीचा राजा हीच डोंगरी एरियाची ओळख आहे. आणि मला ते सांगायला आनंद होतोय आणि त्या मंडळाचं मी आज पॉडकास्ट घेतो म्हणून मी खूप खुश आहे. आणि सर, मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की डोंगरीचा राजा हे जे आपले गणेशोत्सव मंडळ आहे याची स्थापना कधी झाली आणि कशा प्रकारे हे मंडळ आतापर्यंत चालू आहे? डोंगरीच्या राजाच्या मंडळाची स्थापना ही ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आणि ते मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सेनानी जेवढे काही होते, त्याचबरोबर आपले टिळक पण होते. तर ते सन 1939 मध्ये आपली ही स्थापना झाली, चिचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची. आणि त्यामध्ये आपल्या विभागाचं नाव डोंगरी म्हणून तो एक डोंगरीचा राजा, तेव्हापासून हे नाव पडलेलं आहे. स्थापना 1939 साली झाली आणि नाव डोंगरीचा राजा असं पडलं. आणि हे मंडळ स्थापन व्हायच्या मागे एक कारण म्हणजे असं होतं की त्या काळात लोकमान्य टिळकांचा एक अजेंडा होता की आपण गणेशोत्सव मोठ्या संख्येने, त्या गणेशोत्सवाच्या नेतृत्वाखाली आपण सगळे एकजुटीने येऊन देशाच्या लढ्यासाठी आपल्याला सहभाग घ्यायचा होता. तर त्या काळातले म्हणजे आमच्या विभागातले भोसले काका म्हणून होते. तर त्यांनी तो टिळकांच्या नेतृत्वाखाली विभागीय जनतेत सगळ्यांना एकत्रित आणून 1939 साली या मंडळाची स्थापना केली. आणि या बाप्पाचं नाव डोंगरी विभाग असल्यामुळे त्यापासून डोंगरीचा राजा असं हे नाव पडलं. पण 1939 वरून आतापर्यंत हे मंडळ चालू आहे. सर, मला एक विचारायचं आहे की या मंडळाची अशी कोणती परंपरा आहे की तुम्ही 1939 पासून आतापर्यंत जपत चाललाय? अशी परंपरा म्हणजे आता बघायला गेलं तर जो बाप्पा आहे, जी श्रींची मूर्ती आपल्या इथे येते, ती त्या काळापासून ते आता 2026 म्हणजे 1939 पासून आता 88 वर्ष चालू आहे या मंडळाचा. हा उत्सव जो येणार आहे तो 88वा उत्सव आहे. परंपरा म्हणजे जी गणपतीची मूर्ती आणली जाते त्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून, स्थापना करून त्याच मूर्तीची पूजा होते. हा, कारण की मला हे असं सांगायचं म्हणजे तुम्ही विचारल्यामुळे हे का सांगतोय की
काही मंडळांमध्ये तुम्ही बघितलं असेल आता की एक मोठी वेगळी मूर्ती असते आणि पूजेची एक छोटीशी मूर्ती असते. तर आमची परंपरा हीच आहे त्या काळापासून की जी मूर्ती आणतो त्याच्यातच प्राणप्रतिष्ठापना होते, तिचीच प्राणप्रतिष्ठापना होऊन तीच नंतर मग विसर्जित केली जाते. म्हणजे ती एकच मूर्ती आम्ही पूजतो. त्या आमच्या मंडळामध्ये पूर्वीपासून म्हणजे अशी पूजेसाठी वेगळी कोणती मूर्ती नाहीये. तीच आमची परंपरा आहे. अच्छा, म्हणजे कदाचित हे फार कमी मंडळ असे असतात की जिकडे पूजेची मूर्ती नसते, त्यापैकी एक हे मंडळ आहे. येस येस, तुम्ही बोलतात ते डेफिनेटली. कारण की आता तुम्ही बघायला गेलात तर मी काही मंडळांची तुम्हाला नाव सांगू शकतो. लालबागचा राजा झाला, चिंचपोकीचा चिंतामणी झाला, ही अशी काही मंडळ आहेत. डोंगरीचा राजा झाला, उमरखाडीचा राजा आहे. अच्छा, ते आमच्या शेजारचं मंडळ आहे उमरखाडी. तर हे आमचे असे काही गणेशोत्सव मंडळ आहेत की त्या मंडळाच्या मूर्ती ज्या घेऊन येतात त्याची प्राणप्रतिष्ठापना करून त्याच्या पूजा अर्चा होऊन मग ती विसर्जित केली जाते. अरे म्हणजे फरक बोटा मोजता एवढीच मंडळ आहेत. असतील काही माझ्या लक्षात नसतील, पण मला जे लहानपणापासून मी बघत आलोय जी मंडळ आणि ज्या मूर्त्या, त्यापैकी हे काही 4 मंडळ असे आहेत की त्यांच्या डायरेक्ट मूर्तीची पूजा ती होते, जी आणतात तिची स्थापना होते. पण सर थँक्यू व्हेरी मच, कारण आय डोंट थिंक की भरपूर साऱ्या लोकांना ही गोष्ट माहिती होती. आज तुमच्या माध्यमातून कदाचित लोकांनाही माहिती पडेल की डोंगरीच्या राजामध्ये फक्त एकच गणपती असते आणि त्याचीच प्राणप्रतिष्ठापना होते, पूजेची मूर्ती नसते म्हणून. बरोबर. आणि सर आम्ही असं ऐकलंय की लास्ट इयरला आपल्या गणपतीच्या मूर्तीचा जो चेहरा आहे, मंडळाने तो चेहरा पेटंट करून घेतलाय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? चेहरा पॅटर्न करण्यामध्ये आमचं म्हणजे एक असा विचार होता की काय असतं, मूर्तिकार खूप झालेत, मंडळी देखील वाढली आहेत, पण आपल्या मंडळाचा गणपती, आपल्या मंडळाचा बाप्पाचा चेहरा कुठेतरी एक सिमिलर असावा. काय होतं, वेळेनुसार काळानुसार आहे ना, काही मूर्तिकारांचे प्रॉब्लेम्स होतात, त्यांना जमतं नाही जमतं. मग कसं होतं, जर मूर्तिकार बदलला गेला की तो पूर्ण चेहरा आणि ते पूर्ण स्ट्रक्चर ते गणपतीचं पूर्ण वेगळं होतं. बरोबर. तर आम्हाला हे नको आहे. आणि डोंगरीच्या राजाचे जेवढे काही भक्त आहेत, विभागीय रहिवासी आहेत, सगळ्यांची म्हणजे हीच इच्छा होती की आपल्या बाप्पाचा चेहरा एक फिक्स असला पाहिजे. की तो जरी मूर्तिकार बदलला तरी तो आपण दरवर्षी त्या चेहऱ्यासारखी तोच चेहरा पॅटर्न करून आपण त्यानुसार मूर्ती घेऊन यायचा, हा एक उद्दिष्ट होता आमचं. म्हणून आम्ही गेल्या वर्षी तो चेहरा एक नवीन बनवून घेतला. कलागंध आर्ट सिद्धेश दिगोळे आमचे बाप्पाचे मूर्तिकार आहेत डोंगरीच्या राजाचे. त्यांनी सुबक आणि एकदम रेखीव असा आम्हाला जसा मनाला हवा होता तसा त्यांनी सुरेख असा एक चेहरा गणपतीचा आम्हाला तो बनवून दिला आणि तो आम्ही पॅटर्न केला, रजिस्टर केला. तर त्याच्या मागचं हेच कारण की आपला बाप्पा एक सिमिलर सेम दिसावा. ओके ओके, म्हणजे भले उंची कमी जास्त किंवा काही डेकोरेशन चेंज होणार, पण चेहरा सेम पाहिजे. चेहरा हा कसा आहे, आता तो मूळ चेहरा बघा, तुम्ही कुठेही गेलात, गणपती दर्शन करायला गेलात, काय आपण चेहरा बघतो, प्रथम आपल्या नजरेसमोर चेहराच येतो. गणपती आणला असेल किंवा नसेल, पण आपल्या डोक्यात मनात बरोबर तो चेहरा असतो. तर त्या अनुषंगाने आम्ही असा एक विचार केला, आपल्या बाप्पाचा एक कुठेतरी एक चेहरा व्यवस्थित तोच असायला हवा. आणि आपण तो पॅटर्न करून घेतलाय. आता तो कायम जोपर्यंत मंडळात आता आम्ही तर आहोत, अजून बरीच काही वर्ष आम्हाला तोच चेहरा म्हणजे ठेवायचा आहे. वा, फार छान सर. सर मूर्तिकार सिद्धेश सर जे आहेत त्यांच्याबद्दल तुमचा अनुभव काय सांगाल? मूर्तिकार सिद्धेश दिगोळे, कलागंध आर्ट्स. हा, तो खूप शांत आणि संयमी मुलगा आहे आणि तो माझा मित्रच आहे आणि खूप सुरेख असं काम करतो. खातू साहेबांच्या हाताखाली तो शिकलाय, त्याचा अनुभव एक वेगळा आहे. त्याची सुरुवात झाली गणपती बनवण्याची, आणि त्यांनी जी सुरुवात केली आणि आम्हाला जेव्हा आमचा एक मूर्तिकार होता, तर त्यांनी आम्हाला एक कालांतराने सांगितले की मला जमणार नाही मूर्ती करायला, तर तुम्ही काहीतरी दुसरा बघा. तर त्याच पिरियडमध्ये सिद्धेश दिगोळनी स्वतःचं एक कलागंध आर्ट्स असं स्थापन करून स्वतः मूर्ती बनवायला सुरुवात केली. मग ते एक म्हणतात ना म्हणजे कसं एक बोले असं म्हणजे एक सिच्युएशन होती की कॉन्फिडन्स असं होतं की आमचं मंडळ, आम्ही चाललोय, आम्ही गणेशोत्सव साजरा करतोय,
आमच्या मूर्तिकारांनी समोर आम्हाला सांगितलं की मला नाही जमणार अचानकपणे. आणि तेव्हा हा कुठेतरी एक आमचाच मित्र सिद्धेश दिवा आम्हाला भेटला. तेव्हा माझं चालू झालंय तर काय, त्यामुळे म्हणलं ठीक आहे आपण करूया एकत्र, तुझ्यासोबत आम्हाला काम करायला आवडेल, तू आमची मूर्ती बनवशील का बाबा. तेव्हा मला आवडेल, मला का नाही आवडणार, आणि डोंगरीचा राजा आहे तर मला जास्त आवडेल की मी एकदम मनापासून ते काम करेल. मग त्याच वर्षी आमचं ठरलं आणि मग आम्ही सिद्धेश दिवा यांना मूर्ती आमची बनवण्यासाठी निवड केली. सर एक कोइन्सिडेंट सांगेन मी तुम्हाला, म्हणजे मला आउट ऑफ द टॉपिक जाईल पण इकडे एक सांगायला आवडेल की गुरु आणि शिष्य यांचं रिलेशन कसं होतं बघा. सर मी काही दिवसापूर्वी महागणपतीचा पॉडकास्ट केला, काळा चौकीचा महागणपती. सेम स्टोरी मी तिकडे अशी ऐकली की जेव्हा महागणपतीचं मला एक्झॅक्ट इयर आठवत नाही पण जी उभी मूर्ती बनवायची होती तर त्यांचे जे जुने मूर्तिकार होते त्यांनी तो नकार दिला त्यांना, कारण त्यांच्याकडे टाइम प्रॉब्लेम होता आणि त्यांना ते पॉसिबल होत नव्हतं. आणि त्याच वेळेला महागणपती हे मंडळ खातू सरांकडे गेले आणि नंतर मग खातू सरांनी ती उभी मूर्ती बनवायला सुरुवात केली. ती सेम स्टोरी इकडे रिपीट झाली. तिकडे खातू सर होते आणि इकडे त्यांचे स्टुडंट, त्यांचे शिष्य सिद्धेश सर आहे. तर हा एक्सपिरियन्स तुमच्याकडून ऐकला, आय थिंक व्ह्युअर्सला माहिती पडेल. तर ते बोलतात ना एक टीचर स्टुडंट बॉन्डिंग कसं असतं आणि ते कसं रिपीट होत आहे ते सगळ्यांना. योगायोग याला म्हणलं जाईल की गुरु आणि शिष्य, कसं तुम्ही जे बोललात आता, हा योगायोग आहे आणि ही त्याची इच्छा आहे, बाप्पाची इच्छा आहे. तो कोणाच्या हातून घडणार आणि काय होणार पुढे ते त्याची इच्छा होती, डोंगरीच्या राजाची आणि सिद्धेश दिवांची श्रद्धा होती. आणि त्यांना ती इच्छा त्यांच्याही कुठेतरी मनात असेल की डोंगरीचा राजा बोलल्यावर का 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 नाही बोलायचं, नकार का द्यावा. आणि नावाजलेलं मंडळ आहे, सगळं काही आहे व्यवस्थित. त्यांना पण मनात थोडीशी इच्छा झालीच की आम्ही विचारलं त्यांना की तुम्ही कराल का, तर त्यांनी हो सांगितलं. तर आमची मतं जुळली, आमचे विचार जुळले आणि आम्ही त्यांना एकदम क्षणातच लगेच होकार देऊन टाकला. त्यांनी होकार दिला की मी रेडी आहे. मग त्या वर्षापासून आम्ही मूर्ती त्यांच्याच कडून घेतो. काय बात आहे, मस्तच आहे. सर अजून एक विचारायचं मला की 1939 पासून आपलं हे मंडळ चालू आहे, आज 88 इयर्स पूर्ण झाले. तर तुम्हाला या 88 वर्षामध्ये असं कधी कुठले काही चॅलेंजेस आलेत का, की आता गणेशोत्सव समोर येतोय पण आपल्याला ते सेलिब्रेट करायचं आहे, पण एखादी गोष्ट बोलतात ना की करणं कधी कधी कठीण होतं किंवा असं होतं की जमणार नाही तर कसं करायचं, असे काही चॅलेंजेस आलेत का? आता तुम्ही विचारलात की 88 इयर मध्ये 88 वर्षात अशी काही चॅलेंज आलेत. आता पूर्वीचा काळ तर मला माझ्या जन्माच्या अगोदरचं स्थापना आहे, तर ते मला एवढं तिकडचं नाही माहित. पण ठीक आहे, आम्ही जेव्हापासून म्हणजे आम्ही लहानपणापासून इकडे काम करत नव्हतो पण मंडपात यायचो, धावपळ असायची, आवड गणपतीची. त्यानंतर आम्ही काम करायला लागलो, मोठे झाल्यापासून काम करायला लागलो, हळूहळू पदावर आलो. पण तुम्ही जे विचारला तो प्रश्न म्हणजे माझ्या याच्यातला म्हणजे मी जेव्हापासून काम करायला लागलोय, जी आमची टीम आहे त्यामध्ये आम्हाला हा असा अनुभव आला की कोविड काळाचा एक मोठा अनुभव आम्हाला येऊन गेला. तो काळ एक एकदम अनुभव म्हणजे अनुभव हा शब्द मी काय बोलतोय कारण की त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. कोविड काळातून ती वेळ, तो प्रसंग एकदम वाईट होता, पण त्यातूनही मी, माझे सहकारी आहेत, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत, पूर्ण आपली, आम्ही त्यातूनही असे काही विचार विनिमय करून, काही मार्ग निवडून, आमचे जे सिनियर्स आहेत, विभागातले रहिवासी आहेत, आमच्या मंडळाचे माजी पदाधिकारी आहेत, सल्लागार आहेत, यांचे सल्ले वगैरे घेऊन आम्ही एक विचार विनिमय, एक बैठक घेऊन कोविड काळाचे नियम पाळून आपल्याला गणेशोत्सव करायचा आहे. हा खूप मोठा टास्क होता. आणि त्या काळात तुम्ही बघितलं असाल की सगळं स्तब्ध होतं, सगळं बंद होतं. बरोबर. ना कुठली वर्गणी, ना कुठली देणगी. असे उत्सव म्हटल्यावर सर तुम्हाला एक माहिती आहे, पैसा सगळीकडे राहतो, पैशाचा आपण वेळ आणू शकत नाही. आणि पैसा असेल तर तुम्हाला उत्सव तुम्ही करू शकता. ठीक आहे, ती वेळ अशी होती, तो प्रसंग वाईट म्हणजे असं की वेळ अशी होती की आता काय करायचं,
बरोबर तर आपल्याला उत्सव तर करायचा आहे बरोबर आणि त्याच्यात म्हणजे पैसा हवाच. बरोबर आम्ही सगळ्यांबरोबर चर्चा करून विचार विनिमय करून आम्ही एक निर्णय घेतला की आपल्या मंडळाची गंगाजळी. गंगाजळी म्हणजे हा शब्द थोडा आत्ताच्या मुलांना पटकन कळणार नाही. कठीण आहे. गंगाजळी म्हणजे कसं असतं, मंडळाचा जो काही बॅलन्स असतो पैशांचा हा. उत्सव झाल्यावर तो एक आम्ही आमच्या बँकेचं अकाउंट आहे तिथे जमा करतो. जस्ट लाईक फिक्स डिपॉझिट. जस्ट लाईक फिक्स डिपॉझिट म्हणजे तुमची जी काय बॅलन्स असते ती मंडळाची जमा होते. तर अशी आमची आजपर्यंतची जी बॅलन्स जमा होत गेलेली आहे त्याला आम्ही अजून कधीच हात लावला नाही. अच्छा म्हणजे फिक्स डिपॉझिट तुम्ही बोलता आता पटकन फिक्स डिपॉझिट हा शब्द लोकांना कळेल लगेच. तर ही जी गंगाजळी होती ना त्यातली काही रक्कम आम्ही मग विचारविनिमय सगळ्यांचे सल्ला मसलत करून सगळ्यांची विचारविनिमय घेऊन आम्ही ती थोडी रक्कम काढली. बरोबर आणि त्या कोविड काळामधले 2020 आणि 21च्या काळात मग आम्ही उत्सव केला. ते पण कोणत्याही घरातून, कोणत्याही दुकानातून, कोणत्याही व्यापाऱ्याकडून कोणती वर्गणी नाही, कोणती देणगी नाही, काही नाही. अच्छा मग जी आम्ही रक्कम काढली होती त्याचा आम्ही बरोबर युटिलाइज केला आणि त्याचा बरोबर योग्य तो वापर केला. हा. आणि त्यातून देखील मग आम्हाला असं वाटलं की दरवर्षी बाप्पाचे भक्त, रहिवासी, व्यापारी आपल्याला काही ना काही देणगी स्वरूपात, वर्गणी स्वरूपात काहीतरी रक्कम देत आहेत. बरोबर तर हा काळ असा आहे तर आपण आता त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, हे आमचं एम होतं. अच्छा आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सगळं काही हँडल करून जे सरकारने नियम दिले होते, मूर्ती छोटी आणायची आहे, मंडपाची पण एक छोटी साईज दिली होती, हा. ते सगळे नियमावली आम्ही पाळून तो उत्सव सुरू झाला आणि आम्ही चालू केला तो त्या वर्षाचा. आणि जी काय रक्कम आम्ही होती ती व्यवस्थितरित्या वापरून मग आपल्याला काहीतरी लोकांना द्यायचे. लोक दरवर्षी आपल्या बाप्पासाठी, आपल्या देवासाठी देणगी सर्व वर्ग रक्कम देतात, काही देतात. आपण काहीतरी करायचं आता सगळ्यांसाठी. आणि ती वेळ तशी होती, बरोबर लोकांचे कामधंदे बंद होते, इन्कम सोर्स जो आहे तो सगळा बंद होता. मग आपण ठरवलं आपण काहीतरी करायचं. आपण मंडळाच्या वतीने आपण डोंगरीच्या राजाच्या तर्फे आता सगळ्यांना सांभाळून करायचं काहीतरी. मग आम्ही त्या वर्षी एक उपक्रम आयोजला, धान्यरूपी गणेश प्रसाद. हा आम्ही उपक्रम घेतला. आणि या उपक्रमात म्हणजे आता त्या काळात कसं होतं, कोविड काळात मोठे मोठे उद्योगपती वगैरे काही धान्य म्हणजे तांदूळ, गहू हे ते बरंच वाटप चालू होतं, शाखांमधून चालू होतं, राजकारणी माणसांकडून चालू होतं देणं. तर ते सगळं चालू होतं. पण आम्हाला पण काहीतरी याच्यात सहभाग घेऊन आपल्या बाप्पांच्या सेवकांना, भक्तांना आपल्याला सांभाळायचं, रहिवाशांना सांभाळायचं. मग आम्ही धान्यरूपी गणेश प्रसाद हा त्या वर्षी आम्ही उपक्रम घेतला वाटपाचा. आणि एक कापडी पिशवी सुंदर अशी बनवली, त्याच्यावर लिहिलं धान्यरूपी गणेश प्रसाद, डोंगरीचा राजा, मोरया माझा, ही टॅगलाईन होती. आणि ते होतं. आणि आम्ही ते देताना ना सगळं तुम्हाला सांगेल, लोक मदत करतात, देताना फोटो काढतात, व्हिडिओ बनवतात. आम्ही ठामपणे सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी, आमच्या मंडळाने ठरवलं आपण मदत करतोय, काय उपकार करत नाही कोणावर, मदत करतोय. तर त्या अनुषंगाने हा कोणताही कोणाचा फोटो येणार नाही. अच्छा समज आजकाल कसं आहे, काही मदत करतात, फोटो होतो, व्हिडिओ होतो, पण आम्ही ठरवलं फोटो वगैरे काय काढायचं नाही, ना व्हिडिओ काढायची. हा आम्ही फक्त धान्य भरताना फोटो ठेवले, कारण की ते आम्हाला आठवणीत पाहिजेत. आमच्या पुढील येणारी पिढी आहे त्यांना पण स्मरणात राहिलं पाहिजे की आपल्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काय केलं होतं, काय नाही. ते एक मोटिवेशन आहे. तसं आम्हाला काही गोष्टींमध्ये जुन्या लोकांकडून आम्हाला तसं मिळालेलं आहे. आम्ही ते करून मग तसं एक धान्यरूपी गणेश प्रसाद बनवला. त्याच्यात तेल, मसाल्याचे थोडेसे पदार्थ, नारळ, अशी जी दैनंदिन जीवनात आपले जेवण बनवणे जे मेन आहेत, आम्ही ते एक 8 ते 10 वस्तू घेतल्या आणि ती पिशवी बनवली. आणि सरकारी नियम जे होते ते पाळून आम्ही प्रत्येक घरोघरात, तेव्हा आमचे काहीतरी 4635 समथिंग अशा काहीतरी बॅग्स बनल्या होत्या. त्या आम्ही पूर्ण विभागात वाटप केल्या. पण आम्ही देताना असं बघितलं नाही की हा वेगळ्या धर्माचा आहे किंवा काही. डोंगरी विभागामध्ये असं आहे की सर सर्व समाजाचे आहेत, म्हणजे मुस्लिम समाज आहे, हिंदू समाज आहे, गुजराती आहेत, जैन आहेत, ख्रिश्चन आहेत,
आणि असे त्याच्यामध्ये पण सब कास्ट वेगवेगळ्या बरेच असे मिक्स आहेत. अच्छा. तर त्यासाठी आम्ही कुठेही बघितलं नाही की हा ह्या कास्टचा आहे की हा या जातीचा या. आम्ही सर्व धर्म समभाव आपलं ते एमच आहे. तर त्या अनुषंगाने आपण सर्व रहिवाशांना डोंगरी विभागातल्या आमच्या वर्गण क्षेत्रातल्या घरामध्ये आम्ही स्वतः जाऊन त्या बॅग्स दिल्या. आणि ते एक मोठा काय होता, ठीक आहे आपण काय जास्त करू शकत नाही पण त्यातल्या त्यात थोडं काहीतरी मंडळाकडून सहकार्य. बरोबर. आणि ते देऊन आम्ही मग त्या वर्षी गणेशोत्सव साजरा केलेला 2020 आणि 2021ला. तर तो टास्क एकदम, तो काळ आहे ना एकदम वेगळाच होता. आणि ते दर्शन लांबून घ्यायचं, तर पोलिसांनी डिस्टन्स मेंटेन केले होते. कार्यालयात पण एवढे लोक नाही पाहिजेत, मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्ज अँड ऑल सगळं आम्ही सगळं केलं. ते सगळं पाळलं. तरी पण कसं आहे, देवाकडे येणारा जो भक्त असतो तो देवासाठी काय कुठून येतो कसा येतो आता ते तुम्हाला माहिती असेलच. त्याला काय कुठे मर्यादा नाही. लोक कुठून लांबून यायची हो, लांबून दर्शन घ्या. ते थोडं आम्हाला वाईट वाटायचं की आता आपण काय करू शकतो, आपण काय नाही करू शकत. सरकारने पोलीस होते इथे त्यावेळेची गरज. त्यावेळी ते आम्हाला एकदम थोडं वाटते. लोक काय रडायची वगैरे. आता काही लोकांचे नवस वगैरे असतात वगैरे, तर त्यांची इच्छा असायची. तर तेव्हा कधी मूर्ती छोटी होती आणि ते हात लावून नाही द्यायचं वगैरे पोलिसांनी सांगितलं. त्या अनुषंगाने मग आम्ही म्हणजे तो एक ते जे उत्सवाचा काळ होता 2020-2021 तो एकदम वेगळाच होता. त्याच्यातून आम्ही हे सगळं करून तो उत्सव चालवला. सर ऍक्च्युली तुम्ही त्यावेळेला फोटो नाही काढले, पण मी असं म्हणेन की तुम्ही जी गोष्ट आता सांगितली ना सर, ती खूप बरं केला. बरं यासाठी केलं ना सर, काय होतं की डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली तुम्हाला फॉलो करणारे ना सर खूप लोक आहेत. आणि जेव्हा तुम्ही असं करता आणि त्यांना माहिती पडतं ना सर, तर त्यांना ते मोटिवेशन मिळतं सर. म्हणजे असं नाही की तुम्ही पब्लिसिटी करण्यासाठी फोटो काढताय किंवा पब्लिसिटी होण्यासाठी आता सांगितलं, पण काही लोकांना जेव्हा माहिती होईल ना सर, त्यांना प्राऊड फील होतं की यार मी डोंगरीचा राजाचा भक्त आहे, मी टी शर्ट घालतो, दरवर्षी दर्शनाला जातो, तर मला प्राऊड फील होईल यार की डोंगरीचा राजा मंडळ या सगळ्या गोष्टी करताय. आणि सर त्या 2 वर्षामध्ये तुम्ही जे गरजू लोकांना हे सगळं वाटप केलं, आय थिंक त्यांना असं वाटलं असेल की डोंगरीचा राजा मंडळाच्या माध्यमातून गणपती बाप्पानीच आपल्याला मदत केली, वापस धावून आले. हेच सांगतो मी, हे जेव्हा आम्ही वाटप करत होतो ना, आम्ही कुठलेही जात धर्म वगैरे बघितलं, आम्ही प्रत्येक घराघरात दिलं. म्हणजे तेव्हा आम्ही बघत होतो काय सिच्युएशन होती लोकांकडे. खूप लोक एकदम मनापासून, भले ते आपल्या जात धर्मातले नसतील, हिंदू धर्माचे नव्हते, वेगवेगळ्या जाती धर्मात, आवडीने त्यांनी घेतलं. का तर आम्ही सांगितलं धान्यरूपी गणेश प्रसाद आहे. बरोबर. आणि आपल्या डोंगरीचा राजाच्या मंडळाचं नाव होतं डोंगरीचा राजा मुळे टॅगलाईन. तर ती पिशवी बघून लोकांना खूप थोडंसं हे आलं की नाही बाबा काहीतरी आपल्याला मंडळ म्हणजे बाप्पानी मदत पाठवली आहे. बरोबर. फक्त आम्ही त्याचं बोलताना जरिया होतो, म्हणजे त्यांनी ठरवलं आमच्या माध्यमातून त्यांनी करून घेतलं. नाही सर, फार छान सर. सर आणि मला अजून विचारायला आवडेल सर, आता विषय निघाला म्हणून तुम्हाला विचारतो की या 10 दिवसांना सोडून, गणेशोत्सवाचा जो टाइम आहे तो सोडून, आपलं मंडळ वर्षभर असं काही सामाजिक उपक्रम करतं का? नक्कीच करतं आपलं मंडळ. सर कसं आहे माहितीये, गणेशोत्सवाचा काळ असतो तो 10-11 दिवसांचा आणि त्या महिन्याभर सगळं चालतं. त्याच्या व्यतिरिक्त आपण वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेतो. तर जसं सांगायचं झालं की आपण गणपती मंडळाच्या नावाने बरेच काही उपक्रम त्यातले असे आहेत. शेतकरी आत्महत्या होत होती, त्या काळात आम्हाला शेतकरी आत्महत्येचं खूप, म्हणजे आपल्या महाराष्ट्रावर एकदम ते संकटच वेगळं होतं. तर त्यावेळी आम्ही एक ठरवलेलं की आपण मंडळातर्फे काहीतरी आपण त्यांना मदत करायला हवी. कसं आहे, मदत करायची म्हणजे आपण काही कुठेतरी द्यायचं आणि मग ते थोडी फसवेगिरी वगैरे पण होती. तर आम्ही झीच्या मार्फत, त्यांच्याकडून आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट लिस्ट सगळं ते घेतलं आणि झीच्या मार्फत आम्ही स्वतः जाऊन औरंगाबादला गेलो होतो. मंडळाचे काही पदाधिकारी, आम्ही तिथे मंडळाच्या माध्यमातून त्यांना एक रक्कम होत्या त्याचे आम्ही चेक बनवले होते. मग आम्ही झीच्या मार्फत त्यांचे सगळे नंबर्स, अकाउंट नंबर वगैरे घेऊन आम्ही स्वतः जाऊन त्यांच्या हातात सुपूर्द केले. शेतकरी आत्महत्याचं काम.
तसंच बघायला गेलात तर आम्ही त्याच्यानंतर एक आमचे असे म्हणजे आमच्या वर्षाचे ना प्रत्येक वर्षाचे काहीतरी सामाजिक उपक्रम वेगवेगळे असतात. अच्छा. त्यानंतर आम्ही दानपेटी सुपूर्द करायची ठरवली. कुठे? त्याची मुख्यमंत्री सहायता निधी आहे. म्हणजे आपल्या काय डिझास्टर होतं, हा, हा. बरोबर. काही संकट अशी येतात बरोबर. की त्यामध्ये आव्हानं केली जातात की तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा वगैरे. हा. ते तुम्ही ऐकलंच असाल. बरोबर. तर आपण म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपण केरळमध्ये पण जेव्हा जो पूर आला होता हा. आणि ते सगळं तिकडे प्रॉब्लेम झाला होता तर केरळ मुख्यमंत्री सहायता निधीला पण आपली दानपेटीची 11 दिवसाची गणपती बाप्पाची डोंगरी करायची दानपेटी जमा होते हा. ती संपूर्ण रक्कम आपण केरळ मुख्यमंत्री सहायता निधीस पण दिली आहे आणि महाराष्ट्रात पण आपण 2 ते 3 वेळा दिलेली आहे ती. अच्छा. महाराष्ट्र आपली जी आहे मुख्यमंत्री सहायता निधी बरोबर. ते केलेलं आहे. मग परत भारत के वीर म्हणून एक संस्था आहे. अच्छा. त्याचे ब्रँड अँबॅसेडर अक्षय कुमार होते तेव्हा. अच्छा. तर त्या वर्षीचा एक उपक्रम असा होता की भारत के वीर म्हणून संस्था होती. ही संस्था म्हणजे अशी आहे सर की आपल्या देशासाठी जे जवान सीमेवर शहीद होतात हा. त्या जवानांच्या कुटुंबांसाठी हा फंड आहे. अरे वा. हे फार कमी लोकांना माहित असेल. हा. तर ते भारत के वीर म्हणून ही संस्था होती. मग आपण 1 वर्ष त्या संस्थेला आपली पेटी दानपेटी जी होती ती सुपूर्द केली होती तिकडे. अच्छा. म्हणजे शहीद जवानांच्या कुटुंबासाठी. त्यानंतर असे बरेच काही उपक्रम आहेत. दिवाळी आमच्या विभागात आहे ना बाल सुधार गृह आहे, डोंगरी चिल्ड्रन रूम. अच्छा. तुम्ही ऐकलं असाल. उमर- जे इथे डोंगरी बाजाराच्या समोरच आहे आपल्या. अच्छा. डोंगरी बाजार आहे ना आपल्या गणपती बसवण्यात त्या हा. पुढची गल्ली आहे. हा, हा. समोर डोंगरी बाजार समोर बाल सुधार गृह डोंगरी लिहिलेलं आहे. हा. म्हणजे तिथे कसे वेगवेगळी मुलं येतात. अच्छा. अल्पवयीन मुलं असतात ना जी काही गुन्हा करतात हा. ती पण असतात आणि काही अनाथ मुलं वगैरे अशी कोण काय असतात ती पण असतात. अच्छा. त्याच्यात सेक्शन वेगवेगळे आहेत मध्ये. हा. आता या मुलांना दिवाळी असो किंवा काय सण असो तर काय कोण बघणार काय करणार. तर आमचं नशीब आहे की ते आमच्या इथे विभागात जवळच आहे. मग आम्ही एक असं म्हणजे नशीब आहे म्हणजे आम्हाला ते काहीतरी मदत करायची आहे आणि आपल्या जवळ आहे. मग तिथे पण आपण याच्यात दिवाळीमध्ये आहे ना धान्य वगैरे तर देतोच पण दैनंदिनी ज्या वस्तू आहेत बरोबर. टूथब्रश टूथपेस्ट साबण झाला हेअर ऑइल अच्छा. सॅनिटरी पॅड्स अच्छा. मुलींसाठी बरोबर. मुली पण असतात तिथे. हा. अशा काही गरजू ज्या वस्तू आहेत त्या देऊन आम्ही धान्य वगैरे पण देतो. अच्छा. तसंच त्यांना दिवाळी असली की दिवाळीचा फराळ वगैरे पण आम्ही पोचतो करतो. अरे वा. आम्ही स्वतः जाऊन वाटतो तिकडे आणि हा आमचा दरवर्षीचा उपक्रम आहे. तसंच एक डॉकयार्डला एक वृद्धाश्रम आहे सेंट ऑल म्हणून. अच्छा. तिथे महिलांचं आहे फक्त आणि तिथे म्हणजे कसं विधवा महिला आणि ज्या एकदम वयोवृद्ध आहेत अशा महिला आहेत. अच्छा. मग सेम ऍज इट इज आम्ही जसा तो तिथे किट बनवतो ना तसं तो तिथे आम्ही दिवाळीत तिथे पण देतो. अच्छा. आणि एक अजून होता साकली स्ट्रीट आपल्या भायखळ्याला पण ते आता सध्या तिकडे ते वृद्धाश्रम हलवलंय तिकडनं. अच्छा. तिथे रिनोव्हेशन चालू होतं. तर हे अशा आम्ही या 3 ठिकाणी आहे ना दरवर्षी दिवाळीत आम्ही हे सगळं उपक्रम करतो आणि इतर उपक्रम पण आपले चालू असतात. आम्ही बेटी बचाव बेटी पढाओ उपक्रम केलाय. अच्छा. आम्ही गरजू शाळेतील विद्यार्थी असतात गरीब की शिकायचं पण हे नाही हा. म्हणतात ना पैसा वगैरे अभावी ते थोडंसं. बरोबर. मग आम्ही त्यांच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे आपले बॅग्स दप्तर बरोबर. वही पुस्तकं पेन पेन्सिल हा, हा. ज्या इयत्तेची मुलं आहेत ना ते इयत्तेचे असे किट बनवले अच्छा. आणि ते आम्ही तिथे स्वतः जाऊन दिलेले आहेत. म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी एक आपण हे बघा ते म्हणे ना समाजाचं देणं लागतो. बरोबर. त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी आमचा एमच असतो दरवर्षी बरोबर. की हा आपल्याला उपक्रम करायचा आहे. मग मीटिंग मध्ये आमचं ठरतं काय उपक्रम हाती घ्यायचा काय. असे 2-3 उपक्रम येतात हा. पण कुठे गरजू आहे कुठे तो करायलाच पाहिजे बरोबर. या अनुषंगाने आम्ही तो ठराव पास करून आम्ही तो उपक्रम दरवर्षी घेतो. पण आमचा म्हणजे असं मी हक्काने सांगेल की चिचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरीचा राजा मोरया माझा हे मंडळ म्हणजे कसं आहे मंडळ बोलल्यावर लोकांचं थोडंसं हे असतं मजा मस्ती धांगड धिंगाणा. बरोबर. तर आमच्या इथे मजा मस्ती ही चालतेच सगळीकडे पण त्याचं कुठेतरी लिमिट असलं पाहिजे. स्वरूप जरा व्यवस्थित असलं पाहिजे. उगाच फालतू असं काहीतरी नाही झालं पाहिजे आणि ते व्हायला पण नको. हे सगळं करून
आम्ही सामाजिक उपक्रमावर जास्त जोर देतो. अच्छा. हे सगळीकडेच होतो. आपण गणपती आता सगळे नाचतो, आनंदात असतो, होय. सगळं काय होतं, फटाके लावतो, काय बाजा वाजतो. पण त्याच्यानुसार मी म्हटलं ना, आपण काहीतरी देणं लागतो. बरोबर. त्या अनुषंगाने आपल्याला काहीतरी समाज उपक्रम घ्यायचाच आहे आणि तो आम्ही दरवर्षी घेतोच. आणि त्याच्यावर जास्त जोर असतो आमचा. आम्ही भले फटाके थोडे कमी वाजवू, भाजी कमी वाजवतो, पण हे जे महत्वाची काम आहेत ना ती सर झाली पाहिजे. रक्तदान शिबिर, आजच आमचं रक्तदान शिबिर होतं. सेंट जोसेफ हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल आहे आमच्या डोंगरी बाजाराजवळ. अच्छा. तिथे तर आमचं आता 200 काहीतरी 35 का 38 238 आय थिंक असं झालं. आता मी तिकडेच होतो, पण तुम्ही आले मग मी पटकन इकडे आलो. तर ते आजच रक्तदान शिबिर झालं. याच्यापूर्वी आमच्याकडे अवयदान झालं होतं, अवयदान शिबिर. अच्छा. म्हणजे आम्ही ते गणपती उत्सवातच घेतलं होतं. तेव्हा डॉक्टर लहाने सर आले होते. अच्छा. त्यांना आम्ही बोललो, ते डीन होते तेव्हा जे तेव्हा पण आम्ही हा उपक्रम घेतलेला अवयदानाचा. मग आपण जेव्हा गणपती बसतो ना त्या मंडपातच म्हणजे आव्हान दिलं होतं की अवयदान शिबिर आहे. आपण बॅनर वगैरे लावलेले, आवर्जून समोरून लोक आली आणि त्यांनी फॉर्म मागितले. महिला पण होत्या, पुरुष आणि लहान मुलं पण होती, ज्यांना म्हणजे ते लहाने सरांनी एक छोटासा स्पीच दिला. अच्छा. एवढे अट्रॅक्ट झाले लोक, पटापट येऊन फॉर्म भरत होते. ते आम्हाला अवयदानमध्ये सहभाग घ्यायचा. म्हणजे अशा म्हणण्याचा हेतू हेच आहे की आम्ही सगळं आपण सण उत्सव जपा, आपण काहीतरी सामाजिक उपक्रम करा. समाजाचं देणं लागतो ते आपण कुठेतरी फेडलं पाहिजे. त्याच्यावर आमचा जास्त फोकस असतो. क्या बात आहे सर. सर मी खरं सांगू ना तर मला गॅरंटी आहे की जेवढे पण गणेश भक्त इकडे येतात, आय थिंक 90% लोकांना हे कदाचित माहिती नसेल सर. आणि आम्ही जो हे पॉडकास्ट चालू केलेलं आहे सर, आमचं एम फक्त एकच आहे की पडद्यामागची स्टोरी जी मंडळाची असते ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि खरंच हे तुम्ही जे सांगितलं ते मोटिवेशनल आहे सर. अजूनही फार छोटी छोटी मंडळं जे आहेत ते सुरू झाले, त्याने तुमच्याकडून असा आदर्श घेतला पाहिजे सर की आपण समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे आणि त्या हिशोबाने काही ना काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे, घेतलेच पाहिजे सर. सर मला पुढचा प्रश्न हा तुम्हाला विचारायचा आहे की मंडळ चालवायचं झालं तर ते अध्यक्ष म्हणा किंवा सेक्रेटरी म्हणा किंवा खजिनदार म्हणा, हे दोघा तिघांच्या बसचं काम नाही सर. मंडळ चालवायचं झालं तर त्याच्यासाठी एक टीम लागते, कार्यकर्ते लागतात. तर तुमच्या मंडळामध्ये सर तुमच्या कार्यकर्त्याचा रोल किती इम्पॉर्टंट असतो? जसं बघा, मंडळ म्हटल्यावर सामाजिक संस्था ही म्हणजेच मंडळ असतं. त्याच्यावर पदाधिकारी असतात, जे पॅनल असतो, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सहखजिनदार, सहचिटणीस, असं पॅनल असतात. एक 35 जणांचं पॅनल आहे. आणि मंडळ आता कसं आहे, थोडस उत्सव काळ वगैरे थोडस काम जास्त आहे. आणि आमचे विभागात ही मुलं देखील खूप आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही ते मंडळ, आमचं मीटिंग असते, एजीएम वगैरे असतो, तेव्हा ते लोक आम्हाला ठरवून देतात. काम करणारे आम्ही आहोत, माझ्यासोबत माझे सहकारी खूप आहेत. तर लोक ठरवतात की कोण अध्यक्ष, कोण सेक्रेटरी आणि कोण खजिनदार काय. ते सगळं ठीक आहे, ते एक संस्था आपल्याला ते करायला लागतो, प्रोटोकॉल आहे, फॉर्मॅलिटीज आहे, तो प्रोटोकॉल आहे. पण मेन म्हणजे तुम्ही बोलला तो कार्यकर्ता. कार्यकर्ता कोण असतो? ज्याला बाप्पाची आवड आहे, ज्याला बाप्पाच्या कामाची आवड आहे, त्याला सेवा करायची आहे कुठल्या तरी कामातून, काहीतरी काम करून त्याला त्याची सेवा बाप्पापर्यंत पोहोचवायची आहे, तो म्हणजे कार्यकर्ता. पद कशी लोकांनी निवडून दिले, तो ते चालायचंच. पण आमच्या मनात बाप्पा आहे, आम्हाला बाप्पाची सेवा करायची आमच्या मनात आहे, तर त्या मनातून कुठेतरी आलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे. आणि अशी माझ्या विभागातली आमच्या इकडची खूप काही मुलं आहेत जी 10वी झाली आहेत, आता 11वी 12वीला आहेत, कॉलेजला आहेत, काही शाळेतली मुलं पण येतात. काय बात आहे. लहान मुलं पण असतात प्रसाद वाटायला वगैरे. ते खरे कार्यकर्ता. ते कार्यकर्ता म्हणजे मंडळ. मंडळ नाव आहे, पण त्याला चालवण्यामागे कुठेतरी वेगवेगळे स्वरूपातले वेगवेगळे हात आहेत, मी तर असं म्हणेन. ते हात आहेत म्हणजे तो कार्यकर्ता आहे. ते वेगवेगळे हात एकत्र येतील
म्हणजे ते कार्यकर्ते एकत्र येतील तेव्हा कुठे ते मंडळ ते पुढे जाईल, त्याची कामं होतील. पदं वगैरे काय आहेत नाहीयेत त्याचा काय एवढा हे नाहीये. ते एक फॉर्मॅलिटीज आहे, ते प्रोटोकॉल आहे, ते तुम्हाला करायला लागतं. पण आमच्या इथे असं विशेष मी तुम्हाला सांगेल, माझे अध्यक्ष होते, ते सलग 10 वर्ष अध्यक्ष होते. हा, पण आमच्या टीम मध्ये कसं होतं, तो अध्यक्ष आहे ठीक आहे, बॅनर आले, बॅनर ठोकायचे आहेत, पटकन हातोडी घेतली, खिळा घेतला, पटकन ठोकला, कचरा काय करायला, म्हणजे काही काम असू दे. असं नाही की मी अध्यक्ष तर मी थोडं लीड करणार, मी थोडं चेअर. आमच्या इथे असं काय नाही. जो कार्यकर्ता काम करतोय ना त्याला अध्यक्ष पण करणार, सेक्रेटरी, खजिनदार असू दे, सल्लागार असू दे, मिळून मिसळून काम करतात. त्यामुळे कसं, आणि आमच्या इथे सर म्हणजे असं कसं डोंगरीचा राहायचा आशीर्वाद आहे की आम्ही सगळे ना समवयीन मुलं आहोत. आता आमचं जे पॅनल आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते समवयीन मुलं आहेत. थोडासा फरक आहे, 1-2 वर्ष, 2-3 वर्षांचा असा वयोगटात. हा, 2-4 जण आम्हाला सिनियर आहेत, नो डाऊट, पण आमची समवयीन मुलांची टीम आहे. त्याच्यामुळे काय होतं, विचार विनिमय जुळतात, मत एकदम जुळतात. सहमताने कुठलाही ठराव असो तो पटकन पास होतो आणि तो लगेच अंमलात आणतो आम्ही. म्हणजे काय निर्णय घेतला, आता जसं तुम्हाला सांगितलं मी, कोविड काळात आम्ही विचार विनिमय केले, म्हणजे आमची मीटिंग झाली, समोरीन आहेत सगळे, आम्ही फटाफट विचार केला आपल्याला असं असं करायचं, असं असं आहे, हा काय करायला लागेल, तर गंगाजळीला थोडासा हात लावायला लागेल. आम्ही एवढ्या वर्षात कधी गंगाजळीला हात नव्हती लावली सर, तर ती 2020 आणि 21 कोविड काळात लावली. हे का होतं, समवयीन आहोत, विचार विनिमय जुळत आहेत, ट्रान्सपरन्सी आहे, त्यामुळे सगळे विचार. इगो कोणाला नाही, इगो थोडाफार असतो बघा, माणूस असलं की थोडाफार त्याला इगो असतो. पण मी काय म्हणलं, हात म्हणजे कार्यकर्ता, असे 10 नाही, असे खूप हात आहेत आमच्या मंडळाला, ते कार्यकर्ते आहेत. हात म्हणजे कार्यकर्ता, मी असं सांगितलं. हे सगळे एकत्र येतो आणि जे मंडळाचं काम आहे ते एकदम ट्रान्सपरन्सी ठेवून आम्ही पुढे करतो. कसली कुठे काही बोंब नाही, काय नाही, आणि आम्ही ते कार्यसिद्धीच नेतो. आणि हा उत्सव आम्ही एकदम आनंदात, उत्साहात आणि जे काही नियमावली असते तिचं पालन करूनच करतो. उगा दांगड दिंग नाही करत. नाही, युवा कार्यकर्ता म्हटलं तर सर मंडळाचा एक बॅकबोन असतो, पाठीचा कणा असतो. तो जेवढा स्ट्रॉंग तेवढं मंडळ स्ट्रॉंग असेल सर. आणि तुमचं तर पूर्ण पॅनलच युवा लोकांचं आहे, समोर मुलं आहेत, त्यामुळे सगळे मतं जुळून येतात. आणि सर याच वेळेला तुमचे जे सिनियर्स आहेत किंवा जे ज्येष्ठ वरिष्ठ मंडळाचे एक्स कमिटी मेंबर वगैरे असतील, त्यांची कशी हेल्प होते सर तुम्हाला? तीच तुम्हाला मी म्हंटल ना की आता कसं आहे, आम्हाला लोकांनी निवडून दिलंय हो. बरोबर. आमची एजीएम असते वर्षाची, वार्षिक सर्वसाधारण सभा, तेव्हा लोक येतात, मग त्यांना माहिती असतं की चला बाबा ही मुलं आहेत, हे आहे पॅनल, असं असं आहे, हे काम करतील, हा काम करेल, तो काम करेल. पण मी काय म्हटलं, आम्ही सगळ्यांना सहमताने सगळ्यांचे विचार घेऊन ते काम करतो. आणि त्यात जे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, जे माजी पदाधिकारी आहेत, आम्ही हक्काने त्यांना विचारतो की बा असं असं आहे, असं असं आहे, काय करायचंय, काय करायला पाहिजे, का काय करता येईल. ते पण कुठला संकोच नाही करत, हा बाबा असं कर तसं कर. का? कारण की त्यांना अनुभव आहे, त्यांनी एवढी वर्ष मंडळ चालवलेलं आहे. ठीक आहे, आज आम्ही आलो तो, पण आमच्या अगोदर ते होते ना, त्यांनी पण कुठेतरी त्यांच्या वेळेस ते काहीतरी फेस केला असेल कामांचा, त्यांना अनुभवाची त्यांच्याकडे पुंजी खूप मोठी आहे. आम्ही हक्काने त्यांना विचारतो. आणि ते सुद्धा म्हणजे आम्हाला त्यांची पण आमच्यावर लक्ष असतं, असं नाही की ते काय बघत आम्ही गेल्यावर त्यांचं पण लक्ष असतं. काही कुठे वाटलं की ते आपल्याला सांगतात की बाबा असं असं करा, थोडं असं असं करा, असं नका करू, असं हे करा आणि हे असं करा, असं होईल. ते पण आम्ही एकदम हा ठीक आहे, अनुभवी माणूस आहे, आपले सिनियर आहे, आम्ही ऐकून घेतो. आणि कोण असं म्हणजे हे नाही, त्यांनी सांगितलं की ऐकायचं आणि मग ते काम इझिली सॉल्व्ह होऊन जातं आपलं. म्हणजे दोन्ही पिढीला तुम्ही एकत्र घेऊन सोबत घेऊन चाललेलं आहे सर. आणि आमच्या इथे कसं माहितीये, एक तुम्हाला सांगतो, चिचबंदर डोंगरी सार्वजनिक मंडळ डोंगरीचा राजा मध्ये एक मी आवर्जून सांगेल, पदासाठी कोण काम नाही करत. हे जे नाव आहे ना डोंगरीचा राजा, नावासाठी, त्या बाप्पाच्या नावासाठी, त्या बाप्पासाठी आम्ही काम करतो.
पदावर पद असला म्हणजे मी कोण नाही आहे. आणि जे धर्मादाय आयुक्तांनी आपल्याला ती काय नियमावली त्यानुसार ते पद आली आहेत. हो, ती पद आहेत आमच्याकडे. अध्यक्ष झाले, सेक्रेटरी, एक अध्यक्ष, एक सेक्रेटरी, एक खजिनदार. खजिनदाराला एक सहकारी म्हणून एक सहखजिनदार आहे, परत सहचिटणीस, असे ही प्रोटोकॉल वाईज आमच्याकडे पद आहेत. पण आम्ही त्या पदांना एवढं काय डिमांड नाही देत. ठीक आहे, नावारूपी आपण आहेत, पण मेन काय आहे, कार्यकर्ता आहे. आणि काम कोणाचं आहे तर डोंगरीच्या राजाचं, आपल्या बाप्पाचं आहे. त्यासाठी मग आम्ही ते एकदम पदविधी बघत नाही की मला पद आहे. आपल्या बाप्पाचं काम करायचं आहे, आपल्याला आवड आहे, मग त्यासाठी आपण काम करायचं. पद बीत काय आम्ही काय बघत नाही. आणि आमच्या इथे पदांना जास्त महत्व नाहीये. तुम्ही हा अनुभव घ्याल, तुम्ही गणपतीत या, कधी या. असं काय नाही की अध्यक्ष आहे मग तो तेच करणार, सेक्रेटरी आहे म्हणजे तो त्याच, असं नाही बस. जे काय काम पडेल, जे काय काम समोर येईल त्याची करायची तयारी असते. मग तो अध्यक्ष असू दे, सेक्रेटरी, खजिनदार, कोणी असू दे, किंवा कार्यकर्ता सभासद असू दे. पदाचा विचार नाही. पदाचा विचार नाही, पदासाठी काम नाही. मी काय म्हणाल, पदासाठी काम नाही, काम बाप्पासाठी, डोंगरीच्या राजासाठी. आणि ते पण एकदम हक्काने सांगतो आम्ही. सही आहे. या म्हणजे मला काय बोलायचं तुम्हाला कळलं असेल, आम्ही पदासाठी कुठले मुलं आमची ये नाहीत. आणि ते कसं आहे, प्रोटोकॉल आहे. हो, ते सगळं पदवीत आपल्याला, हा, मेन बाप्पाचा काम झाला म्हणजे एकदम. आणि बाकी सगळ्यांना एकच पद आहे, डोंगरीचा राजा सेवक. येस येस, डोंगरीचा राजा सेवक. आम्ही आपल्या आयडी वगैरे पण असतात ना, हा, प्रोटोकॉल जे आपलं पॅनल आहे ते त्या पदांचं आयडीचं नाव. बाकी तुम्ही बघा, गणेश सेवक डायरेक्ट, असं कोण हे नाही. म्हणजे ते वेगवेगळे असे पोस्ट आहे. हा, जे पॅनलचे पोस्ट आहेत तेवढेच फक्त, बाकी सगळे गणेश भक्त सेवक. आम्ही त्याच्यात दुजाभाव करत नाही. आणि काय करून मतलब नाही होते. ते तर आहे, ते तर आहे. आपल्याला मेन काय करायचं, आपल्याला बाप्पाचं काम करायचं, तो उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे, ते मेन आहे. आणि त्याची सेवा होते ना, बस, बाकी काय नाही, पद काय नाही त्याच्यासमोर. सर, मला तुम्हाला एक थोडा पर्सनल क्वेश्चन विचारायचं की कधी तुमच्या लाईफमध्ये असं झालंय का की तुम्ही असं कुठेला तरी एका संकटात सापडले किंवा कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये सापडले, तुम्हाला असा कुठला मार्ग दिसत नाही आणि तुम्ही डोंगरीच्या राजाचं नाव घेतलं आणि त्या मार्गातून सुटले, असं काही इन्सिडेंट झालाय का सर? हा, असं म्हणजे असं बऱ्याचदा होतं आपल्याला की आपण काही अडचणीत आलो किंवा आपल्यावर काहीतरी वेगळा असा प्रसंग आला असेल, आपण थोडं टेन्शन मध्ये असतो किंवा अशा वेळेला आपण काय करतो, आपल्या आवडत्या म्हणजे देवाला आपण एकदम विनवणी करतो. काय असे प्रसंग बरेच आले. आणि काय ना, फक्त त्याला सांगितलं ना. ऍक्च्युली हे पर्सनल आहे, पण असं तुम्हाला एखादा इन्सिडेंट शेअर करायला आवडेल का? शेअर करायचं म्हणजे कसं, काही वेळा असं झालेलं आहे की थोडासा प्रॉब्लेम होता, तर त्या प्रॉब्लेम मधून म्हणजे मार्ग सुचत नव्हता की काय कसं करू. आणि टेन्शन पण खूप होतं, पण असं म्हणजे थोडं मनाला असं राहिलं की काय आणि आपला बाप्पा आहे, आपला देव आहे, आपण त्याच्याकडे मन खोलून एकदम बोलतो की असं आहे तसं आहे. जे काय आपल्या तक्रारी आहेत, आपल्या जे काय मनातले भाव आहेत, आपल्याला काय हवंय काय नको, आपण त्यांच्याशी डायरेक्ट त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण त्यांच्याशी बोलतो की बाबा बघ, डोंगरीचं राजा असं आहे तसं आहे, बाप्पा माझं काम अडकलंय, असं असं तू करून दे. असं नाही, असं मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो, मी डायरेक्ट त्याला बोललेलो आहे, बाबा बघ असं असं आहे, माझं असं काय झालंय, आता तुझ्या हातात आहे, तूच काय ते करून दे, तूच माझं काम मार्गी लावशील. मी हक्काने सांगितलंय, कारण की मी त्याचा सेवक आहे. सो माझा देव आहे, माझा बाप्पा आहे, पण मी त्याचा सेवक आहे, तर मी कुठेतरी त्यांच्याकडे हक्काने बोलू शकतो. आणि मी तेव्हा ते बोललो की बाप्पा बघ, बघावा जरा असा असा प्रॉब्लेम आहे, मला काय करू काय कळत नाही, तूच आता काहीतरी मार्गी लाव, तूच काहीतरी तो प्रश्न माझा सोडून दे. तसं झालेलं आहे. आणि असे बरेच, म्हणजे आता कसं आहे, तुम्ही गणपती उत्सव काळात याल ना, तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. हा विषय निघाला म्हणून मी सांगतो. आपला बाप्पा म्हणजे डोंगरीचा राजा आहे. आणि डोंगरी विभाग तर तुम्हाला माहिती आहे, 60% मुस्लिम समाज आहे, एक 40-35% आपली लोक आहे, हिंदू समाज आहेत. त्या हिंदू समाजामध्ये जैन, गुजराती, मारवाडी बरेच आहेत. बोलण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जे बोललात की असं, पण
जेव्हा उत्सवात बाप्पाची मूर्ती असते, मंडप खूप वर्दळ असते, माणसं येतात जातात, त्यामध्ये पण तुम्ही बघाल ना, हा जो तुम्ही टॉपिक काढलात, असा अनेकांबरोबर काही ना काहीतरी चालू असतं. त्या बाप्पाची ओढ असते त्यांना, त्यांची मनातून एकदम त्यांना विनवणी. बऱ्याच समाजाची लोक गणपतीला आपल्या नारळ वगैरे घेऊन येतात. अच्छा बहुधा मुस्लिम समाजाची खूप लोक आहेत आमच्या इथे, अच्छा तेही स्वतः येतात. अच्छा अक्षरशः रडतात इथे येऊन. थोडं भाऊक व्हायला झालं. ते मुस्लिम समाजाची, आता मी एकदम क्लिअरली सांगतो, आम्ही बसलो होतो बाहेर अच्छा मंडपात, तर एक बाई आली, मुस्लिम समाजाची होती, आणि तिने ते बुरका घातले. तर आम्ही ठीक आहे, आली आहे, जाऊ दे, पाया पडतो. पण ती आली आणि गणपतीच्या आपल्या पुढे पायऱ्या असतात तिथे एकदम येऊन उपसाबुपशी रडायला लागली. अरे बाप, आणि तिचं काय म्हणजे काय, आम्ही थोडं घाबरलो. क्या हुआ क्या हुआ, आम्ही तिला विचारतो काय झालंय, क्या हुआ आपको, क्यों रो रहे. ती सांगायला नाही, ती फक्त हात दाखवत होती अशी. अच्छा हा 2 वर्षापूर्वीचाच एक आम्हाला थोडासा हे आला अनुभव. ती फक्त हात दाखवते गणपतीला आणि रडते. अरे बाप, तिला पाणी वगैरे दिलं, तिला खुर्ची दिली, बसवलं फॅन जवळ जरा आवळशीर, तिला शांत होऊन दिलं. क्या हुआ आंटी, क्यों रो रहे, क्या हुआ. मग ती रडता सांगायला लागली की माझा ना असा प्रॉब्लेम होता माझ्या मुलीचा, तिचं लग्न नव्हतं जमत. आता हे मी पर्सनली त्यांचं मी सांगतोय, म्हणजे मला सांगण्याचा कुठलाही अधिकार नाही, पण तेव्हा आम्ही ते थोडंसं, तिने माझ्या मुलीचं लग्न नव्हतं जमत आणि मी खूप टेन्शन मध्ये होती हो. आणि मग मी ते या देवाला ना मी येऊन इथे साकडं घातलं, म्हणजे तिने तिच्या ह्याच्यात तिने त्यांच्याकडे मागणी मागितली की माझं, आणि ते काम झालं होतं. अरे बाप, तर तिचं काम झालं, तिला आनंद होता, पण ती तिच्या मनात कुठेतरी काहीतरी वेगळा तो भाव, ती श्रद्धा असेल, त्यामुळे ती त्याच्या समोर उभी राहून एवढी रडली. अच्छा आणि असं ना एकदम वेगळंच आहे हो, ओक्साबोक्शी रडते. तिची जी मनातली इच्छा काय असेल ती पूर्ण झाली होती. अच्छा, आणि ते एवढ्या वर्षाचं कोंडलेलं सगळं बाहेर आलं. ती मुस्लिम समाजाची होती, पण तिचं बघा ना, म्हणजे काय कनेक्शन, श्रद्धा आहे, ते त्यांनी पूर्ण केली. तर ती बाई खूप, मग नंतर ती जरा शांत झाली, तिला पाणी वगैरे दिलं, आम्ही बसवलं, बोले ठीक आहे आंटी, आप दर्शन करलो. ती गेली, तिने पेढे वगैरे पण आणलेले, मग ते ठेवले देवाजवळ, पाय वगैरे पडली. जाताना आम्हाला भेटली की नाही बेटा, ऐसा ऐसा हुआ था मेरा, ऐसा ऐसा. तिने ते थोडंसं आम्हाला क्लिअर सांगितलं. तर तेच म्हणजे कसं आहे माहितीये, या सगळ्याला एक तुम्ही बोलत ती श्रद्धा आणि ती भक्ती, ती असेल तरच सगळं होतं. ऍक्च्युली बाप्पा तर सर्वांचाच आहे सर. बाप्पा सगळ्यांचा आहे, सगळ्यांवर त्याचं लक्ष असतं, बरोबर. आणि कसं आहे, ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये किंवा त्याच्या ह्याच्यात प्रॉब्लेम्स हे बऱ्याच लोकांना असतात, जो तो ज्याच्या त्याच्या आवडत्या देवाला. आणि मला तरी वाटतं की बहुतांश सगळ्यांचा आवडता देव म्हणजे आपला गणपती बाप्पाच आहे एकदम. आणि त्यालाच आपण विनवणी केली, सांगितलं की तो ऐकून घेतो आणि करतो पूर्ण. हो ते तर आहे सर. बरेच नवस वगैरे होतात, अच्छा, पूर्तता झालेल्या आहेत, लोक अजूनही येतात, रहिवासी असू देत नाही तर बाहेरचे असू देत. अच्छा, इव्हन हे पण सांगतो तुम्हाला, रहिवाशांपैकी, विभागीय रहिवाशांपैकी जे पहिले इथे राहत होते, ते बाप्पाची भक्ती करत होते, आज ते कुठेतरी दुसरीकडे राहायला गेले, स्थलांतर झालेत, न चुकता आवर्जून येणार आणि त्यांचा तो जे काय असेल पूजा विधी वगैरे ते सगळी करतात, आणि ते भेट देणार म्हणजे देणार त्या बाप्पाला. तेच थोडस हे कसं आहे, हे आता एकदम पर्सनली होतं एकदम, तर ते मी थोडंसं शेअर केलं. मला कुठला अधिकार नाही मी कोणाचं दुसरं पर्सनल शेअर, पण आता एक हा विषय निघाला आपला, म्हणून मी, म्हणजे माझ्या मनात आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. नाही सर, मी ऍक्च्युली सर ह्यामध्ये आपलं काही वाईट इंटेन्शन नाही सर. आपलं इंटेन्शन चांगलंच होतं, पण आपल्याला अधिकार नाही असं कोणाचं. पण कसं आता हा विषय निघाला म्हणून मी एक जस्ट क्लिअर केलं. आता तुम्ही बोललात ना, तो थोडं मला पण थोडं भावुक व्हायला झालं. मी आता तुम्हाला तेच विचारणार होतो, मी ऑब्झर्व करत होतो, तुम्ही बोलत होते, तुमच्या डोळ्यामध्ये पाणीही जमा झालं होतं. आता ती त्याच्याशी अटॅचमेंट जास्त आहे ना, ते बोलता नाही येणार हो, ते सगळं ते मनात आहे बस, बाकी काय नाही. ब्रेक घेऊया का सर आपण?
पाणी पाहिजे तर सर नाही नाही नको राहू द्या. सर नाही ठीक आहे चालेल. मला अजून एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं होतं की आता हे जे मोठे मोठे गणपती मंडळ आहेत त्यांचा आदर्श घेऊन म्हणा किंवा त्यांना बघून म्हणा भरपूर सारे छोटे छोटे मंडळ आता सुरू झालेले आहेत गणपती मंडळ. एरियामध्ये आपण बघतो की पहिले एक एरिया म्हटलं तर एकच मंडळ होतं, पण आता त्याच्याबरोबर अजून छोटे छोटे मंडळ सुरू झाले. अशा जे छोटे मंडळ आहेत त्या मंडळांना सर तुम्ही काय संदेश द्याल? गणेशोत्सव मंडळ तर तुम्ही बघायला लागले तर बऱ्यापैकी बोलताना खूप जास्त झालेले आहेत. बरोबर. तसे मंडळ असावेत असं त्याला काय रोग नाहीये, पण काय मंडळ तुम्ही स्थापन करता, गणपती आणता, त्याची पूजा अर्चा, ते सगळं सांभाळणं, ती परंपरा सांभाळणं हे खूप म्हणजे एक वेगळं हे येते जिम्मेदारी. जबाबदारी बोलू आपण तशी आहे. आपण आपल्या देवाला घेऊन येतोय, देव येतो आपल्या घरी, त्याची चांगली जोपासना पूजा अर्चा सगळं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. त्या पूजा अर्चा त्या सगळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. ते पारंपरिक चालत आले ते आपण जोपासायचं. कोविड नंतर आहे ना, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. कोविडला जशी पूर्ण स्ट्रिक्ट केलं होतं, नियमावली लावले होते, डिस्टन्स वगैरे होतं, छोटे मंडप. आता आपला एवढा मोठा मंडप, आपला पण एक 10x12चा मंडप होता कोविडच्या. आणि आपल्याला परवानग्या वगैरे आपल्या आता कसं आहे, तेव्हापासून हे परवानगी जी आहे पोलीस BMC ज्या काय त्या आपल्या तेव्हापासून आपल्या चालू आलेल्या आहेत. त्या काळात आम्ही पोलीस स्टेशन BMC चालू तेव्हा ते आम्हाला तिकडे थोडंसं असं दिसलं, अरे हम लोग हे परमिशन नाही दे रहा है हम लोग. पुण्याला काय विषय आहे एवढी चावचाव. लॉकडाऊन नंतरची गोष्ट आहे. बोलले वरूनच स्ट्रिक्ट केले हे. जे काय प्रोटोकॉल्स आहेत ते पाळायला हवे, म्हणजे सरकारी BMC असू देत, पोलीस स्टेशनचे परवानगी असू दे, फायर ब्रिगेडचं काही रूल रेग्युलेशन आहे, हे सगळं करा आणि तुम्ही गणेशोत्सव करा. नाही सर, फार छान. आणि माझा शेवटचा प्रश्न सर तुम्हाला की ॲज अ पर्सन किंवा ॲज अ तुम्ही इकडचे रहिवासी आहात, तर तुमच्या मनात डोंगरीचा राजा म्हणजे काय आहे? डोंगरीचा राजा म्हणजे आता बोलायला गेले तर शब्द नाही आहेत, खूप काही आहे. तर मी एकच म्हणेन, डोंगरीचा राजा हा माझं सर्वस्व आहे. क्या बात आहे. नाही सर, फार छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. म्हणजे टाइम एवढा स्पेंड झाला कळलंच नाही. आणि सर जे गोष्टी लोकांना माहिती नव्हत्या आज आम्ही ते लोकांसमोर ठेवणार आहोत. आणि खरं डोंगरीचा राजा हे काय आहे की फक्त 10 ते 11 दिवसाचा गणेशोत्सव नाही, तर पूर्ण वर्षभर डोंगरीचा राजा हा कसा वेगवेगळ्या रूपात लोकांना मदत करायला जातो हे आपण आज इथे समोर आणला. आणि सर मी तुमचं खूप खूप धन्यवाद मानतो, या गोष्टी तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्या. तर तुम्हालाही हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यावर्षी डोंगरीचा राजा या बाप्पाच्या दर्शनाला यायचं विसरू नका. तुम्हाला माहिती पडेल की नक्की डोंगरीचा राजा हे काय आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, इन्व्हाइट करतो आपल्या माध्यमातून की तुम्ही नक्की दर्शनाला या. भेटूया पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन मंडळासोबत. तत्पूर्वी धन्यवाद.